हे बघा, हा आमच्या सोसायटीमध्ये पोरांनी किल्ला बनवलाय. मस्त आहे ना. आणि हा व्हिडिओ रात्रीचा 2 वाजताचा आहे बरं का. 2 वाजेपर्यंत पोरीनं काही झोपू नाही दिलं बघा. आणि सकाळी उठून देवाची पूजा, सगळं घर आवरायचं, साफसफाई करायची आणि इकडं मग पटकन आपलं स्वयंपाकाला लागायचं. तिला अंघोळ घालून झोक्यात टाकायचं. फटाफट स्वयंपाक करून घेतलं, कुकर लावून घेतलं, पीठ मळून घेतलं. वरती ते लसूण आहे ते वरती चढावं लागते ना, म्हणून मी कधी कधी भाजीत लसूणच टाकत नाही बरं का. आणि आज मस्त घोटेल वांग्याची भाजी बनवली. अशी मस्त तडकेदार फोडणी दिली, ताडताड जिरं मोहरी टाकली आणि मस्त कढीपत्ता टाकला आणि वांग्याची भाजी, मस्त असं वांगं बनवलं. घोटेल वांग्याची भाजी म्हणतात आमच्या इकडं खानदेशमध्ये. तुमच्या इकडं काय म्हणतात मला कमेंटमध्ये सांगा. आणि इकडं ह्या असं वरण भाताचा डब्बा असा एकत्र झालेला होता. भात पूर्ण खाली गेलेला होता आणि इकडं वांग्याची भाजी शिजत होती. मस्त त्याच्यात पाणी ओतून घेतलं आणि असं त्याला चांगली अशी घोटलेली भाजी म्हणतात, अशी घोटेल भाजी बनवली एकदम तेल सुटेपर्यंत. आणि मग थोडंसं बटाट्याची भाजी उरलेली होती. म्हटलं चला थोडंसं आपण हे करून घ्यावं, छोटासा मिनी मस्त आपला आलू पराठा बनवला आणि गरम गरम खाल्ला. तर मग इकडं आमच्या मॅडम उठल्या होत्या. रडत काय नाही, मॅडम उठल्यावर अशा टाकामागा बघत आहे. मग काय असं स्माईल दिली गोड. मग काढलं ना धोक्याच्या बाहेर. हे असं चालू आहे त्यांचा कार्यक्रम. हा रोजचाच असतोय बरं का. आणि मग इकडं अशी टिकली पावडर केली. मग आता बस, आता राम राम मांडीवर घेऊन बसा दिवस.